ब्रेकिंग न्यूज. ठाण्यात राजकीय राडा. शिंदे गट आणि ठाकरे गट भिडले. ठाण्यातील वातावरण पेटलं. घटनास्थळ प्रभाग क्रमांक 6. ईव्हीएम डेमो की नोटांचं वाटप. ठाकरेंच्या सेनेचा थेट आरोप. प्रचाराच्या नावाखाली धक्काबुक्की. पहा काय घडले. उमेदवार पूजा आवारे, विरोधक सरिता ठाकूर. माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप. आत्ताची मोठी बातमी. प्रकरण पोहोचलंय वर्तकनगर पोलीस ठाण्यात. कार्यकर्त्यांची गर्दी, पोलिसांचा पहारा. वातावरण तणावपूर्ण. गुन्हा दाखल होणार का? पहा सर्वात आधी प्रहार 24 तास. त्यामुळे लोकांसाठी आता काही संविधानाच्या विरुद्ध आहे या गोष्टी. या गोष्टी जर अशाच चालत खरं तर आज शेवटचा दिवस आहे निवडणुकीचा. उद्या आपली मतदान प्रक्रिया चालू होईल आणि खऱ्याखुऱ्या शिवसैनिकाला पूर्णपणे आज अस्तित्व खऱ्याखुऱ्या शिवसैनिकाचं कसं संपवायचं याचं काम हे विरोधी पक्षाकडून चाललेलं आहे. विभागामध्ये आज खुलेआम कित्येक दिवस झाले खुलेआम पैशाचं वाटप चालू आहे. आम्हाला बातम्या येत आहेत, आम्हाला कळत आहे, पण आम्ही तिथे जाईपर्यंत तो विषय संपत होता. पण आज आम्ही त्याला स्वतः रंगे हात पकडले आणि रंगे हात पकडून सुद्धा आज आपल्या निवडणूक आयोगाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून काहीही त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध ऍक्शन घेतली जात नाहीये. आणि त्याचवरतून आम्हाला तुम्ही हे जाऊ द्या विषय. हो, मला धक्काबुक्की केली. त्याचं नाव काय ते ईव्हीएम मशीन होती त्यांच्या हातामध्ये. तो शिवसेना उद्धव आपले हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत, म्हणजे उमेदवारांचे कार्यकर्ते आहेत. धनुष्यबाण निशाणी घेऊन त्यांचा व्हीव्हीपॅट मशीन डेमो जी मशीन आहे ती घेऊन ते लोक फिरत होते. त्यांच्या हातात पैसे होते, पैसे वाटप चालू होती. मी स्वतः डोळ्याने पाहिले आणि त्यांना आम्ही पकडायला गेलो. वैयक्तिक टीका करत नाही आणि करणार नाही. शासनाचं जे कालचं पत्र आहे ते आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. त्यांचं म्हणणं की ईव्हीएम मशीन घेऊन फिरता येत नाही असं शासनाच्या GR मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. शासनाच्या GR मध्ये घरोघरी जाऊन प्रचार करायला परवानगी आहे. घरोघरी जाऊन प्रचार करायला परवानगी शासनाच्या पत्राप्रमाणे. जगदीश साहेब, तुम्ही देखील तक्रार करणार त्या संदर्भात आरोप प्रत्यारोपाच्या संदर्भात? आम्ही लढणारी माणसं आहोत, तक्रार करणारी माणसं नाही. आणि ठाकरे गटाकडनं असं कुठेतरी डावपेच सुरू आहे. तक्रारी करत